गावाकडे काही लोक ना नेहमी तरेवाईक बातम्या पसरवत असतात की त्या बातम्या ऐकून कान टवकारले जातात. बातमीच तशी असते. बरं, बातमीत काही दम नसला की त्या सांगणाऱ्याला टपली पडते आणि वर बोललं जातं ते अमक्या तमक्याचं पोरगं काय बी बोलतं राव. महाराष्ट्रातही असंच एक बोलबांड व्यक्तिमत्व आहे. नाव त्यांचं नाना, पटोलेंचा नाना. या नानांच्या विधानानं महाविकास आघाडीतले सगळेच पक्ष आणि सगळेच नेते हैराण आहेत. पण त्यांच्या स्वतःच्या पक्षातले अनेक शीर्षस्थ नेतेसुद्धा परेशान आहेत त्यांच्यामुळे. लोकसभेपूर्वीच या नानांचा पाळणा हलवण्याचा दिल्ली हायकमांडचा मनसुबा होता, कारण यांच्या विरोधातल्या तक्रारींचा दिल्लीत खच पडला होता म्हणे. हा नाना त्या क्रांतीवीर सिनेमातल्या नाना पाटेकरसारखा बराचसा विक्षिप्त वागतो, विक्षिप्त बडबडतो असं उडतं उडतं कानावर आलं होतं, पण खात्री नव्हती. आता बघा, महाराष्ट्रात मावा आघाडीतले 2 महत्त्वाचे पक्ष फुटलेले असताना देखील काँग्रेसला गळती लागलेली नव्हती आणि त्यामुळं काँग्रेस आता आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष बनलेला होता. विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपदही चालून त्यांच्याकडे आलेलं होतं. या सगळ्यांचं श्रेय हे आपल्या नेतृत्वालाच आहे. या भ्रमात असलेल्या नाना पटोलेंच्या भ्रमाचा फुगा तेव्हा फुटला जेव्हा विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात अशा महत्त्वाच्या काँग्रेसी नेत्यांना त्यांच्या तक्रारी दिल्लीत हायकमांडसमोर मांडल्या आणि आता नानांची बांगडी उचलली जाणार, म्हणजे उचलबांगडी होणार असं दिसत असताना अशोक चव्हाण काँग्रेसला सोडून नेमके भाजपवासी झाले. या घटनेनं तिकडं दिल्लीश्वरांना महाराष्ट्रातली काँग्रेस साफ होते की काय या भीतीनं ग्रासलं आणि नाना वाचले. तुर्तास कुठलेच बदल नको असं ठरलं म्हणून नाना प्रदेशाध्यक्ष पदावर कायम राहिले. पण हे सत्य नानांच्या आजही पचनी पडत नाही आहे. ते आपल्या वक्तृत्वाला, वाणीला लगाम लावूच इच्छित नाही. तशी त्यांची अनेक विधानं प्रसिद्ध आहेत, पण अलीकडे त्यांनी उभाटा गटप्रमुख उद्धवजींवर केलेलं विधान जाम चर्चेत आहे. नेमकं काय आहे विधान आणि महाराष्ट्रात ज्या ठाकरेंच्या माहेरच्या साडीचा खेळ तुफान रंगतो, सहानुभूतीचं दुकान जोरात चालतं, त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच पटोले नाना एक हलकं काम सांगतात, अगदी टुकार. हा नानांचा फाजील आत्मविश्वास म्हणायचा की सत्तेचे दात काढून टाकलेल्या उभाटा नावाच्या वाघाला कुणी बी या आणि टोचून जा अशी अवस्था झाली, असं काहीसं झालं आहे का? यावरच आज आपण बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. मित्रांनो नमस्कार. उभाटा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले आणि त्यांनी थेट काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमागचं कारण म्हणजे इकडे महाराष्ट्रात आघाडीतला एक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट नेहमीप्रमाणे त्यांना थोडासा डायसी वाटू लागला, वल्नरेबल वाटू लागला. निमित्त काय ठरलं त्याला, तर शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची एका आठवड्यात 2दा घेतलेली भेट. आता ही भेट नेमकी कशासाठी होती? पवारांचं शिंदेंकडे काम होतं की शिंदेंना पवारांना काही फॉर्म्युला सांगायचा होता? यावर अनेकांची अनेक मतांतरं असू शकतात, पण शिंदे पवार भेटीनं उद्धवजी अस्वस्थ होणं स्वाभाविकच होतं, नाही का? विधानसभेला कसंही करून निवडणुका जिंकायच्यात आणि पुन्हा मुख्यमंत्री बनायचं हे ध्येय, हे स्वप्न उद्धवजींना स्वस्थ बसू देत नाही आहे. त्यात पवारांनी दगा दिला तर बोंबललं सगळं. लोकसभेचा ट्रेंड पाहता 158 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला विजय मिळवता येऊ शकतो असं तिथल्या मतदानाची टक्केवारी किंवा त्या मतदारसंघात लोकसभेला मिळालेल्या मतांवरून किंवा मतांच्या आघाडीवरून तरी तसं दिसतंय. या मत आघाडीच्या आकड्यांचा आधार घेत महाविकास आघाडीतले 3ही पक्ष आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरलेले दिसत आहेत. पवारसाहेबांना राज्यात पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळेंना बसवायचं आहे, तर आपले उभाटा अजून किती दिवस मामू बनून राहणार? त्यांनाही पुन्हा CM व्हायचं आहे. त्यांच्या एकट्याची जबाबदारी असलेल्या त्यांच्या कुटुंबाची तशी इच्छा आहे म्हणे, किचन कॅबिनेटची. काँग्रेसच्या नाना पटोलेंनासुद्धा ही खुर्ची खुणावं लागलेली, कारण त्यांच्यामध्ये राष्ट्रवादी असो की शिवसेना उभाटा या दोन्ही पक्षांना लोकसभेत जे यश मिळालं आहे ते काँग्रेसच्या मतांमुळे. आता मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतो. हा स्क्रीनशॉट किंवा ही बातमी पूर्णतः निराधार आहे, खोटी आहे याबद्दल मला खात्री आहे. पण राहून असं का वाटतं की बातमी खोटी जरी असली तरी पटोलेंचा नाना असं बोलू शकतो बरं का? जो म्हणतो मी मोदीला मारेन तो काही करू शकतो. त्यामुळं नाना पटोले असं बोललेले असणार कुठे ना कुठेतरी. उद्धवजींचा पक्ष काय बोललेत बघा. उद्धवजींचा पक्ष काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यामुळे वाचला असं त्यात लिहिले. ते अंशतः खरं आहे. M फॅक्टरचे खरे वारसदार तर काँग्रेसी आहेत,
पण काँग्रेसने ही सारी हिरवी मतं जिथं सेनेचा उमेदवार आहे तिथं उभाटांना पडतील असं पाहिलं, म्हणून तर अनिल देसाईंसारखे बॅकरूम बॉईज निवडणूक लढवून जिंकून आले, तेही राहुल शेवाळेंसारख्या तगड्या उमेदवाराला हरवून. पण पक्ष वाचला या उपकाराची जाणीव ठेवून उद्धवजींनी राहुल आणि सोनियांचे पाय धुवावेत आणि या उपकाराची जाण ठेवत जागा वाटप करावं, असं जे काही लिहिलं आहे ते त्यातलं किती खरं किती खोटं याबाबत साशंकताच आहे. मुळात नाना पटोलेंच्या मनात जे काही चाललेलं असतं तेच या पोर्टलवाल्यांनी हेरलं असावं आणि त्याला शब्दरूप दिलेलं असावं असं वाटतंय मला. खालच्या आळीच्या पटोलेंचं ते नाना काय बी बोलते असं बोलायला वाव आहे, अशी ही फेक न्यूज आहे. न्यूज जरी फेक असली तरी वर्तमानातली राजकीय परिस्थिती स्पष्ट करणारी आहे. पूर्वी म्हणजे बाळासाहेब ठाकरे हयात असताना दिल्लीतून जे नेते यायचे, अगदी मित्रपक्षातले अटलजी असोत, अडवाणीजी असोत, त्या अगदी प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील, काँग्रेसचे इतरही अनेक नेते हे मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांना भेटायचे. पण ज्या सोनियासमोर सारे टिंबटिंबवाले झोकतात, आता मुद्दाम टिंबटिंब म्हणाले असं बाळासाहेब बोलून गेलेत, त्याच बाळासाहेबांचा सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे दिल्लीत सोनिया दरबारात हजेरी देऊन येतो का? कशासाठी? तर सत्तेच्या लालसेपोटी. लोकसभेला चालवलेले संविधान खतरे में, मुस्लिम तुष्टीकरण, जातपात हे विषय आता विधानसभेला कितपत चालतील? जो एम फॅक्टर मागे पाठीशी उभा राहिला होता, तो एम फॅक्टर पुन्हा उभाटांना मदत करील की जिथं त्यांचा हक्काचा काँग्रेसी उमेदवार दिसेल किंवा जाळीदार टोपीवाला असेल त्यालाच ते मतदान करतील? या सगळ्या शंकांनी ग्रासलेले उद्धवजी दिल्लीत जाऊन सोनिया शरण झाले, कारण महाराष्ट्रात बारामतीचे काका पुन्हा नवा डाव टाकण्याच्या तयारी दिसू लागलीत. ओ किसी का सगा नाही आहे. त्यामुळं पुरती कुचंबना झालेली आहे उद्धवजींची. आता ही अशी कुचंबना झालेली उभाठा दिल्लीतल्या हायकमांडला शरण चालणं साहजिकच होतं. आता उद्धवजी सोनिया चरणी लागले की भजनी लागले हे त्यांनाच ठाऊक. पण पटोलेंच्या नानांना मात्र दूरदृष्टीने जे दिसलं ते एका वेब पोर्टलवाल्यांनी बरोबर हेरलं. आता ही बातमी तद्दन खोटी आहे किंवा फोटोशॉप केलेला एक डिजिटल स्नॅप आहे, पण तो बनवणारा पण पटोलेंच्या नानांचा गाववाला दिसतोय. असो, महाराष्ट्रात लोकसभेला 21 जागा लढून 9 जागा जिंकणाऱ्या उभाटा गटानं विजयाच्या उन्मादात भल्या मोठ्या घोषणा दिल्या होत्या, पण 2 महिन्यातच या घोषणा बदलल्या आहेत. काय तर झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना. खरं आहे, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना, पण मुख्यमंत्री मलाच बनवा, सोनियाच्या पडतो मी पाया. हेही तेवढंच खरं आहे. शेवटी काय तर ते पटोलेचं नाना काय बी बोलतंय, पण सध्या तेच सर्वत्र गाजतंय. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा खरडीची नाही. धन्यवाद. नमस्कार.